पूर्ण भंगारच्या बाटल्यांचा एक लोड घेऊन आपल्या डोक्यावर एक मोठं गाठोडं आणि एक आपल्या खांद्याला एक मोठी पिशवी भरून एक लेडीज जात होती. त्या बाईने डस्टबिनमधनं खूप सारे मला वाटतं प्लास्टिक्स, बॉटल्स आणि कार्डबोर्ड्स आणि जे काही तिच्या महत्त्वाचं सामान आहे ते सगळं कलेक्ट केलं होतं. सगळा लोड आपल्या डोक्यावर तिने ठेवलेला होता आणि तिच्या खांद्याला पण एक बॅग होती आणि एक हात त्या गाठोड्याला आणि एक हात त्या शोल्डरला लावून ती चालत होती. आणि चालताना काय झालं, त्या शोल्डरला लावलेल्या पिशवीतनं एक भंगारची बॉटल खाली पडली, प्लास्टिकची बॉटल खाली पडली. आणि माझ्यासमोर मॉर्निंग वॉक करत असणारी एक व्यक्ती, ऑफिसला जाण्याची घाई असलेली व्यक्ती होती ती. त्या व्यक्तीने ती बॉटल उचलली आणि त्या लेडीच्या हातात दिली. त्या लेडीने खूप मनापासून त्यांना धन्यवाद दिले, परंतु तिचा धन्यवाद न घेता ती जी व्यक्ती होती मॉर्निंग वॉकर, ती अगदी घाईघाईने निघून गेली. कदाचित ऑफिसला जायला घाई असेल, परंतु एवढ्या घाईतसुद्धा त्या व्यक्तीने हे बघितले नाही की भंगारची बॉटल खाली पडली आहे. एक भंगार वेचणारी जी स्त्री आहे तिच्या पिशवीतनं ती बॉटल खाली पडली आहे आणि माझे हात मी कशाला घाण करू आणि मी का तिला ती पडलेली बॉटल देऊ. ती स्वतः वाकू शकते, परंतु ती वाकण्याच्या परिस्थितीतच नव्हती, कारण खूप मोठं गाठोडं तिच्या डोक्यावर होतं आणि तिच्या शोल्डरला पण खूप मोठी भंगारने भरलेली बॅग होती. ती वाकूच शकत नव्हती. परंतु त्या व्यक्तीने ना स्वतःची पोझिशन बघितली, ना स्वतःचे हात घाण होतील हे बघितलं. सरळ ती पडलेली बाटली जमिनीवर त्या लेडीच्या हातात दिली आणि त्या स्त्रीने थँक्यू बोलण्याच्या आधीच ही व्यक्ती पटपट आपला मॉर्निंग वॉक करत निघून गेली. दृश्य बघून वाटलं की खरंच आपण खूप धावतोय, खूप धावपळ आहे, प्रत्येकाला ऑफिसमध्ये जायचं आहे, पण तरी पण जे खरंच लोक माणसं असतात आणि ज्यांना माणुसकी असते, ती माणुसकी जागरूक ठेवतात आणि जेव्हाही चान्स मिळेल त्यावेळेस ती आपली माणुसकीचं दर्शन करून जातात. जसं की आज या मॉर्निंग वॉकरने माझ्यासमोर त्या स्त्रीला ती घाण बाटली उचलून तिच्या हातात दिली. त्याच वेळेस मला वाटलं की अजूनही आपल्यामध्ये माणुसकी आहे आणि माणुसकी आपण जपली पाहिजे. जरी आपण खूप मॉडर्न झालो, खूप धावतो आहोत, प्रत्येकाला खूप काम आहेत, प्रत्येकाकडे कोणाकडेच वेळ नाही आहे, तरी पण आणि अशा लोकांमुळेच माणुसकी जिवंत आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजे.